आज आपण मॉड्यूल 2 बघणार आहोत शोधप्रबंधाचा. तर त्याच्यामध्ये आहे योग संशोधनाचा इतिहास. म्हणजे योग संशोधन कधीपासून सुरू झालं, कोणी त्याचा प्रचार केला, हे सगळं योग संशोधनाच्या इतिहासामध्ये येतं. जनसामान्यांपर्यंत योगाचा प्रसार आणि प्रचार कसा झाला याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. आता योगशास्त्राचा जो उगम आहे, योगशास्त्राचा मूळ उगम जो आहे तो भारतातच झालेला आहे. म्हणजे जगभरामध्ये इतर कोणत्याही देशामध्ये योगशास्त्र नाही. योगशास्त्राचा उगम हा फक्त भारतात झालेला आहे. भारतात तो उगम कसा झाला त्याबद्दल असं सांगितलं जातं की भगवान शंकरानं योगाचं ज्ञान माता पार्वतीला दिलं. सगळ्यात प्रथम भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान हे माता पार्वतीला दिलं, म्हणून भगवान शंकरांना आदियोगी असं म्हटलं जातं. कारण सर्वप्रथम त्यांनी ते योगशास्त्र निर्माण केलं आणि ते ज्ञान त्यांनी पहिल्यांदा माता पार्वतीला दिलं. आणि मग माता पार्वतीनं ते ज्ञान सप्तर्षींना म्हणजे 7 ऋषींना दिलं. आणि मग सप्तर्षींना दिल्यानंतर त्या सप्तर्षींनी त्यांच्या काही शिष्यांना दिलं, मग त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या शिष्यांना दिलं. असं करत करत पूर्ण भारतभर या योगशास्त्राचा प्रसार झाला. मग त्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. म्हणजे उपनिषदं लिहिली गेली, वेदांमध्ये योगशास्त्राचा काही भाग आहे. परंतु ते सगळं असं स्कॅटर्ड स्वरूपात सगळीकडे ते ज्ञान होतं. मग पतंजली ऋषींनी काय केलं, पतंजली ऋषींनी हे सगळीकडे पसरलेलं जे ज्ञान होतं विविध ग्रंथांमध्ये ते सगळं एकत्र केलं आणि ते एका सूत्रबद्ध रीतीनं ते एका ग्रंथामध्ये मांडलं. त्यालाच आपण म्हणतो योग दर्शन किंवा योगसूत्र, पातंजल योगसूत्र. आणि मग पतंजली ऋषींनी ते सूत्राद्वारे योगसूत्राची एका ग्रंथाची रचना केली आणि तिथून पुढे मग सगळ्यांनाच त्याचं ज्ञान मिळायला लागलं. आता सामान्य माणसाचं जे जीवन आहे ते सुखी आणि समृद्ध होण्यासाठी महर्षी पतंजली यांनी योगाचं महत्व त्यांच्या ग्रंथामध्ये योग दर्शनामध्ये पटवून दिलेलं आहे. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, सुक्तांमध्ये, उपनिषदांमध्ये श्लोक आणि सूत्रांद्वारे असं सगळीकडे जे ज्ञान होतं ते एकत्र करून श्लोक आणि सूत्रांद्वारे सुंदर पद्धतीनं योगाचं ज्ञान हे पतंजली ऋषींनी योगसूत्र या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं. आता भारतीय ऋषीमुनी जे होते त्यांनी योगामुळे प्राप्त होणाऱ्या अतिप्रकट अवस्थेचे अनुभव घेतले होते. म्हणजे योगाचा पूर्ण अभ्यास करून ते योग साधना करून करून त्याची जी अतिप्रगत अवस्था आहे म्हणजे समाधी अवस्था किंवा समाधीची च्या पुढची सुद्धा म्हणजे जीवनमुक्त अवस्था, विदेहमुक्त अवस्था, तर या अतिप्रगत अवस्थांचे सुद्धा अनुभव भारतीय ऋषीमुनींनी स्वतः घेतलेले होते. परंतु सामान्य माणसाला मात्र त्याचं काही महत्व त्यावेळी नव्हतं, कारण त्यांना त्याचा अनुभव आलेला नव्हता. तर हे महत्व सामान्य माणसाला पटवून देणं गरजेचं होतं. आणि म्हणून विविध यौगिक प्रक्रियांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो किंवा मानवी शरीरावर वेगवेगळ्या यौगिक प्रक्रियांचा काय परिणाम होतो हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं संशोधन करून लोकांसमोर मांडणं आणि प्रूफ म्हणजे अगदी सगळं संशोधन करून त्याचे परिणाम निष्कर्ष हे लोकांसमोर ठेवून ते सिद्ध करून दाखवणं गरजेचं होतं. आणि संशोधनाद्वारे ते सिद्ध करून लोकांसमोर जर मांडलं तरच ते लोकांना पटण्यासारखं होतं किंवा जगातल्या इतर तज्ञांना सुद्धा ते पटण्यासारखं होतं. म्हणून संशोधन होणं हे गरजेचं होतं. मग 20व्या शतकामध्ये काही प्रतिभावंत व्यक्तींनी काय केलं की योग संशोधनामध्ये खूप काम केलं. प्रत्यक्ष त्यांनी शास्त्रशुद्ध रीतीनं वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन केलं. आणि अशा महान व्यक्तींनी योग साधना करून योगाची जी अतिप्रगत अवस्था आहे त्याचा स्वतः अनुभव घेतला आणि मग संशोधन संस्थांच्या माध्यमातून आयुष्यभर समाजाला त्यांनी योगाचं प्रशिक्षण दिलं. आणि शिवाय इतरांना त्यांनी योग शिकण्याची, योग साधना करण्याची प्रेरणा तर दिलीच, परंतु वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करण्याची सुद्धा प्रेरणा लोकांनी म्हणजे त्यातल्या योग तज्ञांनी इतरांना दिली. योगशास्त्र कसं आहे ते काही असं छोटस नाहीये की आपला अष्टांग योग फक्त एवढंच योगशास्त्र नाहीये, तर ते अतिशय
व्यापक आहे, खूप मोठा आहे. त्यामुळं केवळ मानवाच्या शरीराचाच नाही, तर मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा सुद्धा विकास यामध्ये साधला जातो. आणि योग साधनेची जी शेवटची अवस्था आहे, म्हणजे अंतिम अवस्था जी आहे, ती काय आहे? तर आत्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य. समाधी अवस्थेमध्ये आत्मा आणि परमात्मा यांचं ऐक्य किंवा हे दोन्ही एकरूप होणं, हे अंतिम अवस्थेचं टोक आहे, म्हणजे किंवा एक शेवटचं अंतिम ध्येय आहे योगाचं. आणि या प्रवासामध्ये हा जो अष्टांग योग पतंजलीने सांगितलाय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, तर समाधीपर्यंत जाईपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये योग साधनेमुळं माणसाचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे सुधारतं, उत्तम होतं. याशिवाय जर काही शारीरिक किंवा मानसिक विकार जर मनुष्याला असतील, तर ते सगळे विकार सुद्धा योगानं बरे होऊ शकतात, असं संशोधन योगतज्ञांनी करून दाखवलं. आणि याच दिशेनं मग 20व्या शतकात भारतात योग संशोधनाला सुरुवात झाली. आणि भारतातलं जे पहिलं योग संशोधन केंद्र आहे, ते आहे महाराष्ट्रामध्ये. भारतातलं पहिलं योग संशोधन केंद्र हे महाराष्ट्रामध्ये लोणावळा इथं स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलं 1924 साली. आणि हे जे योग संशोधन केंद्र आहे, ते यौगिक कला आणि परंपरा यांचा आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधण्याचं विशिष्ट उद्देश ठेवून मग संशोधन केलं गेलेलं आहे. आध्यात्मिक, उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा पद्धतीनं अशा गोष्टींसाठी उपयुक्त होईल असं संशोधन या ठिकाणी केलं जातं. विविध यौगिक प्रक्रियांचा मानवी शरीरावर आणि मनावर जो काही परिणाम होतो, तो अभ्यासण्यासाठी या केंद्रामध्ये आतापर्यंत अनेक संशोधनं झालेली आहेत आणि अजून सुद्धा अशी संशोधनं तिथे चालू आहेत. यानंतर म्हणजे हे पहिलं योग संशोधन केंद्र स्थापन झालं आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी पूर्ण भारतभर योगविषयक जागरूकता ही वाढत गेली आणि मग अनेक ठिकाणी योग संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली. आता विवेकानंद योग विद्यापीठ, विवेकानंद योग विद्यापीठ हे एक आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ आहे. आणि ते कुठे आहे? तर अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क इथं आहे. आणि ते डॉक्टर एच नागेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थापन करण्यात आलं. त्यामुळे योगाच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी एक मोठं जागतिक व्यासपीठ या विद्यापीठाच्या निमित्तानं मिळालं. असं जरी असलं तरी सुद्धा अजूनही भारतामध्ये योग संशोधनाला शासनाचं पुरेसं पाठबळ नाही. म्हणजे सुसज्ज प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, संशोधनासाठी लागणारी उपकरणं किंवा लॅबोरेटरीज किंवा त्याच्यासाठी संशोधनासाठी लागणारं जे आर्थिक पाठबळ आहे, त्याची मात्र अजून खूप कमतरता आपल्याला जाणवते. योगशास्त्राचं उपचार म्हणून जे एक मूल्य आहे, उपचारात्मक मूल्य जे आहे, ते खूप मोठं आहे. आणि असं असून सुद्धा भारतामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये म्हणावं तितकं योग संशोधन झालेलं आढळत नाही. योग संशोधन हे खूप कमी प्रमाणात झालेलं आहे उपचारात्मक दृष्ट्या. तसंच विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक क्षमतांवर यौगिक प्रक्रियांचा निश्चितच सकारात्मक परिणाम होत असतो. परंतु हवं तसं योग संशोधन या क्षेत्रात सुद्धा झालेलं आढळत नाही. आता नरेंद्र मोदी जसे पंतप्रधान झाले, तसं त्यांनी योगाला उचलून धरलं, योगाला महत्व दिलं आणि त्यांनी प्रत्येक शाळेमध्ये योग टीचर नेमणं हे अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळं आता इथून पुढं संशोधनाला थोडी गती मिळू शकते. नंतर बिहार स्कूल ऑफ योगा, बिहारमध्ये बिहार स्कूल ऑफ योगा हे मोरारजीभाई देसाई राष्ट्रीय प्रशिक्षण योग संस्था दिल्ली इथे आहे. नंतर पुण्यामध्ये रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था आहे, तिथेही अनेक संशोधन चालू असतात. त्यानंतर नाशिकला योग विद्याधाम हे एक संशोधन केंद्र आहे. तिथं डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी ते स्थापन केलेलं आहे. आजच्या आपल्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. कारण का? तर ते सातत्यानं योगाचं शिक्षण घेत नाहीत. सातत्यानं योग प्रशिक्षण हे
घेतलं जात नाही. कारण आता विद्यार्थ्यांनी जर ते शिक्षण घ्यायचं म्हणलं तर त्यांना बाकीचेच इतके अभ्यास आणि इतके विषय असतात की ते योगाला वेळ देऊ शकत नाही. पण तरी सुद्धा तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांनी योग साधना करावी, योग शिकावा यासाठी आता बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, बऱ्याचशा मेडिकल कॉलेजेसमध्ये सुद्धा योग शिक्षण हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. इंटरनेटचा अतिवापर यामुळं सुद्धा ही पिढी खूप भरकटत चाललेली आहे. इंटरनेटच्या चुकीच्या अतिवापरामुळं तरुण पिढी ही भरकटत चालली आहे. मग योग हा विषय जर शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आणि त्या दृष्टीनं जर संशोधनं झाली तर मात्र भारताचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल होऊ शकतं. तर असा हा योग संशोधनाचा इतिहास आहे. 20व्या शतकापासून योग संशोधनाला भारतामध्ये सुरुवात झाली आणि पहिलं योग संशोधन केंद्र हे महाराष्ट्रात लोणावळा इथे स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केलं. आणि आंतरराष्ट्रीय योग विद्यापीठ कुठे आहे तर ते अमेरिकेत न्यूयॉर्क या ठिकाणी विवेकानंद योग विद्यापीठ या नावानं आंतरराष्ट्रीय पहिलं योग विद्यापीठ स्थापन झालं डॉक्टर एच नागेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली. योग संशोधनाचा इतिहास लिहा असा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये येतो. तर त्यामध्ये हे सगळं तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. विचारा. काही विचारायचंय का? ठीक आहे. तर आता भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या योग संशोधन संस्था आहेत ते आपण बघूया. तर पहिलं जे योग संशोधन केंद्र आहे ते आहे लोणावळा इथं कैवल्यधाम योग संशोधन केंद्र. हे लोणावळा इथं आहे. ते भारतातलं पहिलं योग संशोधन केंद्र आहे आणि याची स्थापना जी केली आहे ती स्वामी कुवलयानंद यांनी केली. तर स्वामी कुवलयानंद जे आहेत तर त्यांचं मूळ नाव आहे जगन्नाथ गंगाधर गुणे. आणि जगन्नाथ गंगाधर गुणे यांना संस्कृतची जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप ही प्राप्त झालेली होती. म्हणजे त्यांचा संस्कृतचा किती अभ्यास होता बघा. मुळात त्यांचा संस्कृतचाच अभ्यास खूप मोठा होता. त्यांना पूर्वी जी जगन्नाथ शंकर शेठ जी स्कॉलरशिप दिली जायची ती त्यांना मिळालेली होती. नंतर त्यांचं नामकरण त्यांनी स्वामी कुवलयानंद असं केलं. तर संस्कृतची स्कॉलरशिप घेतल्यानंतर बडोदा इथं स्वामी माधवदास महाराज यांच्याकडून त्यांनी योगाची दीक्षा घेतली. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं तर पोथ्या पुराणांमधला जो योग आहे तो वैज्ञानिक संशोधन करून त्यांनी पोथ्या पुराणातून बाहेर काढला आणि संपूर्ण जगाला योग संशोधनाची नव्यानं ओळख दिली की योग हा काही फक्त अध्यात्माचा भाग नाहीये, हा काय फक्त पोथ्या पुराणांमधला भाग नाहीये, तर ते एक विज्ञान आहे आणि त्याचा उपयोग आपली शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकास करण्यासाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हे त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करून पूर्ण जगाला दाखवून दिलं. योग हा फक्त अध्यात्माचा भाग नाहीये तर हा वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे हे त्यांनी दाखवून दिलं. महाराष्ट्रात लोणावळा इथं भारतातली पहिली योग संशोधन संस्था स्वामी कुवलयानंद यांनी स्थापन केली आणि तिथं त्यांनी अनेक यौगिक प्रक्रियांचा प्रगत अवस्थेत जाऊन अनुभव घेतला आणि त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी एका छोट्या झोपडीमध्ये पहिल्यांदा त्यांनी योग संशोधन केंद्राची सुरुवात केलेली होती. आणि मग तिथून त्या संस्थेची प्रगती होत गेली. मग त्यांना थोडी जागा मिळाली. मग त्या जागेमध्ये त्यांनी ते योग संशोधन सुरू केलं. आणि आज आता जर तुम्ही लोणावळ्याला जाऊन बघितलं तर एक खूप मोठी इमारत तिथे तुम्हाला कैवल्यधाम योग संशोधन संस्थेची बघायला मिळेल. आणि इथून पुढेच योगाकडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात लोकांनी केली. आता या योग संस्थेची जी स्थापना आहे ती 1924 साली झाली आणि त्याचं नाव कैवल्यधाम योग संशोधन केंद्र असं देण्यात आलं. आता या संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे
तर जिथं योग परंपरा आणि विज्ञान एकत्र येतात, हेअर योगा ट्रेडिशन अँड सायन्स मीट. जिथे योग परंपरा आणि विज्ञान एकत्र येतात, हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. या संस्थेचं एक मासिक सुद्धा आहे. त्या मासिकाचं नाव आहे योग मीमांसा. योग मीमांसा हे या संस्थेचं योग संशोधनाला, पूर्णपणे योग संशोधनाला वाहिलेलं असं एक त्रैमासिक आहे. त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्यानं ते प्रसिद्ध होत असतं. आणि या शोधपत्रिकेत 1924 पासून सातत्यानं अनेक योग संशोधनं जी संस्थेमध्ये चालू असतात त्याबद्दलची पूर्ण माहिती ही प्रसिद्ध होत असते. तर या संस्थेमध्ये काय काय आहे, तर महाराष्ट्रात लोणावळा इथं कैवल्यधाम ही संस्था एकूण 28 एकर परिसरामध्ये दिमाखात उभी आहे. 28 एकर जागेमध्ये ही संस्था आहे. इथं अनेक इमारती आहेत. त्यातल्या एका इमारतीमध्ये योगाचे सगळे कोर्सेस घेतले जातात. योग महाविद्यालय आहे तिथे. इथं पदव्युत्तर तसंच पीएचडी पर्यंत योग शिक्षण घेण्याची पूर्णपणे सोय आहे. म्हणजे तिथं महाविद्यालय तर आहेच, पण पीएचडी सुद्धा तिथे राहून आपल्याला करता येते. त्यांचं सुसज्ज ग्रंथालय आहे, हॉस्टेल आहे, राहण्याची सोय आहे, सगळं आहे. नंतर विविध योग प्रक्रियांद्वारे शास्त्रीय योग संशोधन करण्यासाठी सुसज्ज अशी एक प्रयोगशाळा सुद्धा तिथे आहे. तसंच एक हजारो ग्रंथ उपलब्ध असणार एक समृद्ध ग्रंथालय आहे आणि त्यामध्ये हजारो योग ग्रंथांचा समावेश आहे. आणि योग संशोधक हे अभ्यासासाठी त्या सगळ्या ग्रंथांचा उपयोग करू शकतात. त्यानंतर जैव रासायनिक प्रक्रिया, शरीर क्रिया, मानसशास्त्र यावर होणारे परिणाम सुद्धा इथं योग संशोधनामध्ये अभ्यासले जातात. Effects of yoga on cancer, chronic and genetic diseases, psychogenic disorders, autoimmune diseases या सगळ्यावर योग संशोधन सध्या तिथं चालू आहे. तुम्ही तिथे एखादी ट्रिप काढू शकता आणि ते बघून येऊ शकता. आम्ही जाऊन बघून आलो तिथे कैवल्यधामला. खूप सुंदर संस्था आहे ती. या संस्थेतल्या अनेक योगतज्ञांनी लिहिलेली पुस्तकं आणि शोध प्रबंध सुद्धा या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. त्यानंतर दर 3 वर्षांनी संस्थेद्वारे आंतरराष्ट्रीय योग परिषदेचं आयोजन केलं जातं. म्हणजे लोणावळ्यामध्ये ही योग संस्था स्वतःच त्या संस्थेमध्येच दर 3 वर्षांनी आंतरराष्ट्रीय योग परिषद भरवते. आणि यामध्ये आपल्या देशातले तसेच परदेशातले सुद्धा अनेक योगतज्ञ यामध्ये सहभागी होतात आणि हजारो योग साधक सुद्धा त्याचा लाभ घेत असतात. आता या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे समाजाला पारंपरिक योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं. समाजाला पारंपरिक योगाचं शास्त्रशुद्ध देणं. दुसरा उद्देश म्हणजे आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून शास्त्रीय संशोधन करणं. म्हणजे तिथं अनेक प्रयोगशाळा आहेत. तर त्या प्रयोगशाळांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट यौगिक प्रक्रिया करत असताना केल्या जातात. मग त्या ब्लड टेस्ट असतील किंवा काही मेंदूचं ईईजी वगैरे असेल किंवा हृदयावर काय परिणाम होतोय हे बघण्यासाठी ईसीजी मशीन सुद्धा आहे. असे अनेक प्रकारचे मशीन्स आहेत आणि लॅबोरेटरी पण आहे आणि तिथं शास्त्रीय संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीनं केलं जातं. नंतर देशामध्ये आणि परदेशामध्ये अनेक योग केंद्र आणि अनेक योग संशोधन केंद्रांची स्थापना करून ती चालवण्यासाठी शुद्ध प्रशिक्षित शिक्षक आणि संशोधक तयार करणं. म्हणजे देशात आणि परदेशात अनेक योग संशोधन केंद्र स्थापन करायची, पण ती चालवण्यासाठी पण तज्ञ माणसं पाहिजेत ना. तर मग ती संशोधन संस्था त्या चालवण्यासाठी शुद्ध प्रशिक्षित शिक्षक आणि प्रशिक्षित संशोधक तयार करणं हे सुद्धा या संस्थेचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता इथं योग संशोधन मुख्य कुठली झाली आहेत, तर कपालभाती या यौगिक प्रक्रियेच्या नित्य सरावाचा फुफ्फुसांच्या क्षमतेवर परिणाम इथं अभ्यासला गेलाय. म्हणजे कपालभातीमुळं फुफ्फुसांची जी क्षमता आहे ती वाढते. त्यानंतर सूर्यनमस्काराच्या गतिमान सरावाचा रक्तातल्या ग्लुकोजच्या पातळीवर होणारा परिणाम अभ्यासणे.
याच्यावर सुद्धा तिथे संशोधन केलं गेले. अशा प्रकारे अनेक संशोधन तिथे केली गेली आहेत. अजूनही तिथे संशोधन चालूच आहेत आणि योगमीमांसा या त्रैमासिकातून ते वेळोवेळी ते प्रसिद्ध करत असतात. अशा प्रकारे योग हा व्यक्तीच्या भौतिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी तसेच रोग बरे करण्यासाठी, रोगमुक्त होण्यासाठी सुद्धा अतिशय परिणामकारक असं शास्त्र आहे. हे या योग संशोधनाद्वारे जगाला त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि हा प्रयत्न त्यांचा अतिशय यशस्वी झालेला आहे आणि अजूनही ते अशीच संशोधन करत आहेत. तर हे झालं कैवल्यधाम योग संशोधनाबद्दल, योग संशोधन केंद्राबद्दल. त्यानंतर आणखी एक महत्वाची योग संस्था जी आहे ती म्हणजे मोरारजी देसाई राष्ट्रीय प्रशिक्षण योग संस्था. तर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था जी आहे ती कोण चालवतं, तर केंद्र सरकार चालवतं. मोरारजी भाई देसाई जेव्हा पंतप्रधान होते त्या काळामध्ये ही संस्था अ, स्थापन करण्यात आलेली आहे. आणि मोरारजी देसाई हे स्वतः योगाभ्यासक होते. आणि ही जी संस्था आहे ही संस्था केंद्र सरकारनं स्थापन केली आणि आजपर्यंत अजून सुद्धा ही संस्था ही केंद्र सरकारच चालवतं. आणि ही भारतातली केंद्रीय योग शिक्षण संस्था आहे. आणि योगाचं शिक्षण देणारी ही या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ही संस्था आहे. त्यामुळे तिथे तिथे शिक्षण घ्यायला खर्च खूप कमी येतो. खूप कमी खर्चामध्ये तिथे आपल्याला योग शिक्षण घेता येतं. कारण का, तर ते केंद्र सरकार चालवतं आणि ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी ही संस्था आहे. याचा मुख्य उद्देश असा आहे की योग संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करणे. योग संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण भारतभर करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आता या संस्थेची स्थापना कधी झाली, तर सन 1988. 1988 मध्ये या संस्थेची स्थापना न्यू दिल्ली या ठिकाणी करण्यात आली. आणि भारत सरकार आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आयुष विभागातर्फे याची स्थापना करण्यात आली. भारत सरकार आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय आयुष आयुष विभागातर्फे या योग संस्थेची स्थापना ही करण्यात आलेली आहे. तर या संस्थेचं ब्रीदवाक्य काय आहे, तर हेल्थ हार्मनी अँड हॅपीनेस फॉर ऑल थ्रू योगा. हेल्थ हार्मनी अँड हॅपीनेस फॉर ऑल थ्रू योगा हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. हेल्थ हार्मनी अँड हॅपीनेस म्हणजे आरोग्य आणि आनंद, योगाद्वारे आरोग्य आणि आनंद प्राप्त करणं हे या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. तर या संस्थेचं मासिक कोणतं आहे, तर ते आहे योग विज्ञान. योग विज्ञान हे या संस्थेचं त्रैमासिक आहे. त्रैमासिक म्हणजे दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणार आहे. लोणावळ्याचं कैवल्यधामचं सुद्धा योगमीमांसा हे त्रैमासिकच आहे आणि यांचं सुद्धा योग विज्ञान हे त्रैमासिक आहे. आणि या त्रैमासिकात योगाच्या प्रशिक्षण कार्याबद्दल माहिती दिली जाते. शिवाय पुढच्या काळात जे काही संशोधन होणार आहेत किंवा त्याचे जे काही लेख वगैरे आहेत, संशोधनावरचे प्रबंध जे आहेत ते या योगविज्ञान त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध केलं जातं. शिवाय विविध शिबिरांचं आयोजन, योगाच्या विविध पैलूंना समजावणारे लेख, विविध योग तज्ञ आणि योग संशोधकांची योग संशोधन सुद्धा या मासिकातून प्रसिद्ध होत असतात. म्हणजे संस्थेद्वारे अनेक योग शिबिरांचं आयोजन केलं जातं. तर त्या योग शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी त्याची पूर्ण माहिती या त्रैमासिकामध्ये मासिकामध्ये दिली जाते की ते शिबिर कुठं होणार आहे, त्याचा कालावधी काय आहे, वेळ काय आहे, कोणत्या ठिकाणी आहे, त्याची फी काय आहे, या सगळ्याबद्दलची माहिती यामध्ये दिली जाते. आणि यौगिक प्रक्रियांच्या बद्दल प्रत्येक यौगिक प्रक्रियांवर सखोल असा एक लेख लिहिले जातात. ते लेख सुद्धा या मासिकामध्ये प्रसिद्ध होत असतात. शिवाय जी संशोधनं चालू आहेत किंवा जी संशोधनं झालेली आहेत तर त्या संशोधनाबद्दलची सुद्धा पूर्ण माहिती योगविज्ञानमध्ये प्रसिद्ध होत असते. आणि सध्याचे या संस्थेचे जे कार्यकारी संचालक आहेत
ते आहेत डॉक्टर ईश्वर बसव रेड्डी. डॉक्टर ईश्वर बसव रेड्डी हे आत्ताचे कार्यकारी संचालक आहेत या संस्थेचे. तर या संस्थेमध्ये काय काय विभाग आहेत, तर ही संस्था एकूण 3 एकर क्षेत्रामध्ये स्थित आहे आणि अत्याधुनिक पद्धतीचा 150 लोकांच्या क्षमतेचं भव्य सभागृह आहे. 150 लोक व्यवस्थित बसू शकतील असं मोठं सभागृह या ठिकाणी आहे. आणि योग आणि संबंधित विषयांची सुमारे 10,000 ग्रंथ असणारे एक सुसज्ज ग्रंथालय सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर 50 लोक एकाच वेळी योग साधना करू शकतील असा एक प्रशस्त योग प्रशिक्षण आवार किंवा एक मैदान या ठिकाणी आहे. शिवाय रुग्णांसाठी 50 बेडचं अतिशय सुसज्ज सुविधापूर्ण असं एक इथं रुग्णालय सुद्धा आहे. आणि या रुग्णालयामध्ये निसर्गोपचार, आयुर्वेदिक उपचार, त्याच्यानंतर यौगिक उपचार या ठिकाणी केले जातात. आता लोणावळ्याला सुद्धा असं हॉस्पिटल आहे कैवल्यधाम मध्ये. तिथं सुद्धा आयुर्वेदिक पंचकर्म, त्यानंतर यौगिक उपचार, त्यानंतर निसर्गोपचार, शिवाय मृदा थेरपी म्हणजे सॉइल थेरपी म्हणजे मातीचा उपचारात्मक वापर करणं किंवा सूर्यचिकित्सा, या सगळ्या चिकित्सा तिथे कैवल्यधामला सुद्धा उपलब्ध आहेत. आणि इथे मोरारजीभाई देसाई संस्थेमध्ये सुद्धा 50 बेडचे एक रुग्णालय आहे आणि तिथं सुद्धा या सगळ्या चिकित्सा केल्या जातात. अर्थात यौगिक प्रक्रिया किंवा यौगिक उपचारांचा इथे जास्त भर दिला जातो. या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे लोकांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, भावनिक अशा सगळ्या स्वास्थ्यासाठी योगाचं शास्त्रीय प्रशिक्षण देणं. लोकांना त्यांच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी योगाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणं हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट आहे. नंतर योगाच्या आरोग्यविषयक फायद्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं. म्हणजे संशोधनाद्वारे लोकांना सिद्ध करून दाखवणं की आरोग्याच्या दृष्टीनं योग किती चांगला आहे हे संशोधनाद्वारे त्यांना पटवून देणं आणि त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण करणं. नंतर योगाच्या शास्त्रीय प्रशिक्षणासाठी संपूर्ण भारतभर योग प्रशिक्षण केंद्र स्थापन करणं हे सुद्धा एक याचं वैशिष्ट्य आहे. शिवाय सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून जिल्हा योग आणि स्वास्थ्य केंद्राची योजना आखली जाते आणि संपूर्ण भारतभर या संस्थेतर्फे 1200 योग केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून म्हणजे खाजगी लोकांकडून काही आर्थिक मदत घेऊन त्यानुसार जिल्हा स्तरावर योग आणि स्वास्थ्य केंद्रांची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि अशा प्रकारे भारतभर एकूण 1200 योग केंद्रांची स्थापना या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. याशिवाय याच्याशी संबंधित कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करणं हे या संस्थेचं मुख्य ध्येय आहे. म्हणजे ज्या स्वयंसेवी संस्था योगाचं प्रशिक्षण देण्याचं किंवा योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं किंवा संशोधनाचं काम करत आहेत, तर अशा संस्थांना सुद्धा या संस्थेमार्फत आर्थिक मदत दिली जाते, तांत्रिक मदत दिली जाते, प्रशिक्षक पुरवले जातात. असं खूप मोठं काम या संस्थेमध्ये चालू असतं. आता इथं योग संशोधन कशा प्रकारे होतं, तर योगाचं जे मूलभूत विज्ञान आहे त्याचा रोग प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपयोग कसा करता येईल यावर अनेक संशोधनं इथं सातत्यानं झालेली आहेत आणि अजून सुद्धा चालू आहे. नंतर योगाचं जे तत्वज्ञान आहे, योगाचे प्राचीन ग्रंथ इत्यादीवर मूलभूत संशोधनाचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जे योगाचे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करणं, त्याच्यावर संशोधन करणं किंवा योगाचं जे तत्वज्ञान आहे, मूळ तत्वज्ञान आहे, तर त्यावर सुद्धा मूलभूत संशोधनाचं काम मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालू असतं. यानंतर तिसरी जी संस्था आहे ती म्हणजे रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था. रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था ही महाराष्ट्रात
पुणे शहरामध्ये आहे. आणि जगभरातल्या अय्यंगार योग संस्थांचं जे मूळ केंद्र आहे ते मूळ केंद्र रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्था पुणे हेच इतर अय्यंगार योग संस्थांचं मूळ केंद्र आहे. आता रमामणी ह्या ज्या आहेत तर रमामणी हे BKS अय्यंगार यांच्या पत्नीचं नाव आहे. आणि योगाच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यामध्ये रमामणी यांनी पतीला खूप मोलाची साथ दिली. त्यामुळं रमामणी यांच्या नावावरून ही संस्था पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेची जी स्थापना आहे ती स्वामी BKS अय्यंगार यांच्याद्वारे 19 जानेवारी 1975 रोजी करण्यात आली. 19 जानेवारी 1975 साली रमामणी अय्यंगार मेमोरियल योग संस्थेची स्थापना पुणे इथं करण्यात आली. आणि संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे ते आहे योगा फॉर ऑल, योग सर्वांसाठी. ही योग हा सर्वांसाठी आहे. तिथं देश, भाषा, धर्म, जाती या कशाचंही बंधन असलं नाही पाहिजे. तर योग हा सर्वांसाठी आहे आणि सर्वांनी त्याची साधना केली पाहिजे, सर्वांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असं या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. नंतर या संस्थेचं जे मासिक आहे, मासिक किंवा त्याला शोधपत्रिका असं सुद्धा म्हणतात. तर शोधपत्रिका आवाज येत नाहीये का? आता येतोय का आवाज? येतोय येतोय. येतोय ना? हा, मला आता इथे मेसेज आला आवाज ब्रेक होतोय म्हणून म्हणून मी थांबले. येतोय येतोय. हा, ठीक आहे. तर रमामणी अय्यंगार योग संस्थेचं जे मासिक आहे किंवा शोधपत्रिका जी आहे त्याचं नाव आहे योग रहस्य. योग रहस्य हे त्रैमासिक आहे, दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होतं. आणि या शोधपत्रिकेमध्ये गुरुजींचे मूळ लेख, आतापर्यंत अनेक मूळ लेख हे प्रसिद्ध झालेले आहेत. तर योग रहस्य यामध्ये गुरुजींचे म्हणजे BKS अय्यंगार यांचे मूळ लेख, त्यांनी स्वतः लिहिलेले जे लेख आहेत ते यामधून प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच विविध योग तज्ञांचे संस्थेमध्ये चालणारे योग संशोधन सुद्धा वेळोवेळी या शोधपत्रिकेतून प्रसिद्ध होत असतात. आणि ही शोधपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये छापली जाते आणि तिचे जगभर त्याचं वितरण हे होत असतं. याशिवाय या संस्थेचा स्वतःचा प्रकाशन विभाग आहे. म्हणजे संस्थेच्या प्रकाशन विभागात स्वामी अय्यंगारांचे अनेक योग ग्रंथ सुमारे 14 भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. योग सर्वांसाठी, योग एक कल्पतरू, लाईट ऑन योगा, लाईट ऑन प्राणायाम असे अनेक ग्रंथ 14 भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आणि हे सगळे ग्रंथ संपूर्ण जगात प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आहेत. आता या संस्थेमध्ये काय काय सुविधा आहे? तर या संस्थेनं जागतिक स्तरावर अनेक अय्यंगार योग केंद्र स्थापन केलेली आहेत आणि तिथे अय्यंगार योग शिकवला जातो. म्हणजे जगभरातून त्यांच्या अनेक योग संशोधन केंद्रामध्ये विविध योग संशोधनं राबवली जातात. अनेक संशोधनं ही प्रसिद्ध केली जातात. आता अय्यंगार योग म्हणजे काय? तर स्वामी BKS अय्यंगारनी काय केलं की सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला योगासनं जमत नाही, तेवढी फ्लेक्झिबिलिटी नसते, तर ती आसनं चांगल्या प्रकारे करता यावी त्यासाठी त्यांनी ठोकळ्यांचा, दोरीचा, काही वेळा काठीचा, खुर्चीचा वापर केलेला आहे आणि त्याद्वारे त्यांनी योगासनं लोकांना शिकवली. तर ही जी पद्धत आहे अशा वस्तू वापरण्याची त्याला अय्यंगार योग असं म्हटलं जातं. आणि जागतिक स्तरावर त्यांनी अनेक अय्यंगार योग केंद्र ही स्थापन केलेली आहेत आणि तिथं मग त्यांच्या पद्धतीनं अय्यंगार योग हा शिकवला जातो. त्यानंतर जगभरातून यांच्या अनेक योग संशोधन केंद्रामध्ये अनेक संशोधनही होत असतात. आणि पुण्यातली ही संस्था जगभरातल्या योग संशोधन केंद्रांना चालना देण्याचं, प्रेरणा देण्याचं किंवा मार्गदर्शन करण्याचं काम हे करत असते. या संस्थेमध्ये अतिशय समृद्ध असं एक संस्थेचं ग्रंथालय आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये योग तत्वज्ञान, मानसशास्त्र, निसर्गोपचार, आयुर्वेद किंवा इतर पण आधुनिक वैद्यकशास्त्र यावरचे हजारो ग्रंथ या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. तसंच या संस्थेला भारतातील
सर्वोत्कृष्ट योग संस्था असा पुरस्कार देखील भारत सरकारकडून मिळालेला आहे. म्हणजे इतक्या योग संस्था आहेत भारतभर, पण सर्वोत्कृष्ट योग संस्थेचा पुरस्कार भारत सरकारनं या संस्थेला दिलेला आहे, रमामणी अय्यंगार योग संस्था. आता या योग संस्थेचं उद्दिष्ट काय आहे? पहिलं उद्दिष्ट म्हणजे जागतिक पातळीवर योगाचा प्रसार आणि प्रचार करणे. आता अय्यंगारांनी पूर्ण जगभरामध्ये अनेक योग संस्था स्थापन केल्या आणि अनेक देशांमध्ये फिरून तिथल्या लोकांना त्यांनी योगाचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यानंतर योग उपचार आणि त्याद्वारे आरोग्य निर्माणाचं तंत्र हे लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक मुख्य उद्देश आहे. म्हणजे कोणत्या रोगावर कोणत्या योगिक प्रक्रिया, कोणती योगासनं करायला पाहिजे या संबंधीचं मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यांच्या संस्थेद्वारे दिलं जातं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर इथं जी योग संशोधनं झालेली आहेत ती योग संशोधन देशभर प्रसिद्ध करण्याचं काम ते करतात. म्हणजे आतापर्यंत 14,000 योग प्रशिक्षक त्यांनी तयार केले आणि जगभरात प्रचार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर प्रत्येक योग संशोधन केंद्राची एक वेबसाईट आहे. म्हणजे जेवढी जेवढी योग संशोधन केंद्र त्यांनी स्थापन केलेली आहेत त्या प्रत्येक योग संशोधन केंद्राची एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला तिथं सगळी त्या योग संशोधनांची माहिती वाचायला मिळते. शिवाय त्यांचं जे योग रहस्य हे त्रैमासिक आहे ते मासिक सुद्धा आपल्याला त्या वेबसाईटला वाचायला मिळू शकतं. तर योग संशोधनं कोणती झाली तर योग सर्वांसाठी या ध्येयाला डोळ्यासमोर ठेवून BKS अय्यंगार यांनी आयुष्यभर योगाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न योगा असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर सर्वसामान्यांना योगाचा फायदा मिळावा यासाठी अय्यंगारांनी काय केलं तर खुर्ची, दोरी, ठोकळे, बेल्ट अशी साधनं वापरून योगासनं शिकवली सोप्या पद्धतीनं आणि ती संपूर्ण जगभरामध्ये लोकप्रिय झाली. कारण का तर अशा गोष्टींचा वापर करून योगासनं करणं किंवा शिकणं हे सोपं जातं. त्यामुळं त्यांची जी ही पद्धत आहे ती सगळ्या जगभरामध्ये लोकप्रिय झालेली आहे. आणि आज सुद्धा योगा करण्यासाठी लागणारी अनेक साधनं सुद्धा तिथं त्यांनी विकसित केलेली आहेत किंवा अशा वस्तू त्यांनी खास योगासाठी म्हणून त्यांच्या संस्थेमध्ये तयार केलेल्या आहेत. याशिवाय आसनांच्या साखळीचा एक नवा दृष्टिकोन अय्यंगार यांनी जगासमोर मांडला आणि त्यांच्या केंद्रात याच पद्धतीनं योग शिकवला जातो. आता आसनांची साखळी म्हणजे आपण जे सूर्यनमस्कार करतो ते सूर्यनमस्कार सुद्धा आसनांची एक साखळीच आहे. तर अशा प्रकारे अनेक आसनांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साखळ्या त्यांनी तयार केल्या आणि त्या पद्धतीने योग शिकवला जातो आणि ते सुद्धा खूप लोकप्रिय झालेलं आहे. म्हणजे विन्यासा फ्लो वगैरे तुम्ही जे बघता युट्यूबवर तो सगळा याच गोष्टीचा किंवा आसनांच्या साखळीचाच एक भाग आहे. त्यानंतर आणखीन एक योग संशोधन संस्था म्हणजे बिहार स्कूल ऑफ योगा. बिहार स्कूल ऑफ योगा जी संस्था आहे ही खूप जुनी संस्था आहे आणि ती 1964 साली मुंगेर इथं स्थापन केली. बिहारमध्ये मुंगेर या गावी 1964 साली ही संस्था स्थापन करण्यात आली आणि याचे संस्थापक जे आहेत ते आहेत सत्यानंद सरस्वती. सत्यानंद सरस्वतींनी काय केलं तर त्यांचे गुरु स्वामी शिवानंद यांच्याकडून 1943 साली ऋषिकेश इथं संन्यासाची दीक्षा घेतली. ऋषिकेशला आज सुद्धा एक खूप मोठं योग प्रशिक्षण केंद्र किंवा खूप मोठी योग संस्था अजून सुद्धा आहे आणि तिथं बऱ्याचशा गोष्टी फ्री आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तिथं राहणं किंवा प्रशिक्षण घेणं हे बऱ्याचशा गोष्टी तिथे फ्री मध्ये उपलब्ध आहेत. तर तिथे ऋषिकेश इथं सत्यानंद सरस्वती यांनी त्यांच्या गुरूंकडून म्हणजे स्वामी शिवानंद यांच्याकडून संन्यासाची दीक्षा घेतली आणि त्यानंतर संपूर्ण जीवन हे योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन हे घालवलं आणि आज सुद्धा जगभरामध्ये
अनेक त्यांनी केंद्र स्थापन केलेली आहेत आणि या संस्थेद्वारे अजूनही अनेक संस्था स्थापन करण्याचं काम हे चालू आहे. त्यानंतर विशिष्ट पद्धतीनं पारंपरिक योगाचं शिक्षण देणारी ही संस्था आहे. म्हणजे केवळ काही मॉडर्न गोष्टीच न आत्मसात करता, तर जे आपल्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलेलं आहे त्या पद्धतीनं पारंपरिक योगाचं शिक्षण देणारी ही संस्था आहे. आणि पुरातन योगाला त्यांनी धरून ठेवलेलं आहे. म्हणजे पूर्वीच्या पद्धती किंवा पूर्वीची शिक्षण देण्याची किंवा शिकवण्याची जी पद्धत आहे ती बाजूला न सारता, तर त्यांनी त्या पुरातन योगाला त्यांनी धरून ठेवलेला आहे आणि पारंपरिक योगाचं शिक्षण देण्यावर त्यांचा जास्त भर असतो. नंतर 1970 पर्यंत 54 योग आश्रमांची त्यांनी स्थापना केलेली आहे. सत्यानंद सरस्वती यांनी 1970 पर्यंत 54 आश्रमांची योग आश्रमांची स्थापना त्यांनी केली. यांचं मुख्य कार्य काय आहे, तर पारंपरिक योगाची जाण असणारा आणि प्रगत योगाची ओढ असणारा योग प्रशिक्षक तयार करणे. म्हणजे पारंपरिक योगाची जाण असणारा म्हणजे जो पारंपरिक योग पण व्यवस्थित शिकलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि शिवाय प्रगत योग पण शिकण्याची तयारी पाहिजे, तर अशा प्रकारचे परीक्षक तिथं तयार केले जातात. आणि असे प्रशिक्षक मग जगभरामधल्या योग केंद्रांमध्ये योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पाठवले जातात. आता हे जी संस्था आहे ती संस्था सगळ्यात पहिल्यांदा गंगेच्या काठावर एका डोंगरावर त्यांनी एक आश्रम स्थापन केला. गंगा नदीच्या काठी डोंगरावर एक आश्रम त्यांनी उभा केला आणि तिथंही योग संशोधन केंद्र त्यांनी स्थापन केलं त्या आश्रमामध्ये. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू प्रगती होत गेली. मग त्याला एक चांगली बिल्डिंग मिळाली त्यांना आणि मग तिथं अतिशय सुसज्ज असं योग संशोधन केंद्र चालू झालं. तिथं समृद्ध ग्रंथालय आहे, सुसज्ज प्रयोगशाळा आहे आणि यांचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर राष्ट्रभेद, धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद यांच्या पलीकडे जाऊन समाजातल्या सगळ्यांपर्यंत म्हणजे अगदी समाजातल्या तळागाळातल्या सगळ्या लोकांना सुद्धा योग प्रशिक्षण देणं आणि प्राचीन योगशास्त्राचा संपूर्ण जगभरामध्ये प्रचार आणि प्रसार करणं हे या आश्रमाचं, हे या योग संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता यांची जी शोधपत्रिका आहे किंवा जे मासिक आहे ते म्हणजे योगा आणि योग विद्या. दोन प्रकारचे शोधपत्रिका इथून प्रसिद्ध होत असतात. एक योगा आणि दुसरं मासिक जे आहे ते म्हणजे योग विद्या. अशा दोन प्रकारची मासिकं इथं प्रसिद्ध होत असतात आणि त्या मासिकांमधून तिथं होणारी संशोधनं आणि योगाबद्दलचे लेख यामध्ये प्रसिद्ध होत असतात. चालू आगामी काळात होणारी संशोधने याबद्दलची सुद्धा माहिती या शोधपत्रिकांमध्ये प्रसिद्ध होत असते. ठीक आहे, इथं आपलं मॉड्यूल 2 पूर्ण झालेलं आहे. मॉड्यूल 2 मध्ये योग संशोधनाचा इतिहास यावर पण प्रश्न येतो, मोठा प्रश्न येतो. त्यानंतर एखाद्या संस्थेबद्दल प्रश्न येतो की रमामणी अय्यंगार योग संस्थेची माहिती लिहा किंवा दुसरं एखादं बिहार स्कूल ऑफ योगा या योग संस्थेची माहिती लिहा असा प्रश्न येतो. किंवा काही वेळा भारतातल्या योग संस्थांची माहिती लिहा असं पण येतं. मग त्यावेळी या चारही योग संस्थांची थोडक्यात माहिती लिहायची. किंवा काही वेळा असा सुद्धा प्रश्न येतो की शोध पत्रिकांची आवश्यकता का आहे आणि कोणत्याही 3 शोधपत्रिकांची माहिती लिहा असा सुद्धा प्रश्न येतो. त्यावेळी मग या शोधपत्रिकांबद्दल माहिती लिहायची. आता मग शोधपत्रिकाबद्दल माहिती लिहिताना मग ते शोधपत्रिका कोणत्या संस्थेमध्ये प्रसिद्ध होते, मग त्या संस्थेबद्दलची थोडी माहिती, त्याचं उद्दिष्ट आणि त्या मासिकामध्ये काय काय प्रसिद्ध होतं, किती महिन्यांनी ते प्रकाशित होतं, याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला लिहावी लागेल. सोपं आहे हे, फक्त काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. बाकी मग पेपर लिहायला काहीच अवघड नाही. ठीक आहे, याच्याबद्दल कुणाला काही शंका आहे का? सगळ्यांचे विषय निश्चित झालेत का? का कुणी राहिले अजून? मॅडम हो. मी
जो विषय निवडलेला आहे हम्म. तो महिलांचे वजन हम्म. कमी नियंत्रित आणण्यासाठी काही निवडक यौगिक प्रक्रियेचा परिणाम अभ्यासणे. हा, तर ते विषय लिहिताना असं नाही लिहायचं. महिलांच्या स्थूलपणावर यौगिक प्रक्रियांचा होणारा परिणाम अभ्यासणे असा विषय घ्या. सुरुवातीला आपली चर्चा झाली ना, तेव्हा तुम्ही हे दिलं हो, होतं, महिलांचे बरोबर वजन आहे. कमी नियंत्रित. वजन, हा. हम्म. वजन महिलांचे बरोबर वजन. आहे. पण होत असेल, हे थोडस खूप लांबलचक होतंय ना, म्हणून थोडस हा शॉर्ट करण्यासाठी या सगळ्याला स्थूलपणा किंवा स्थौल्य असा शब्द वापरा. यौगिक प्रक्रियांचा महिलांच्या स्थौल्यावर किंवा स्थूलपणावर होणारा परिणाम अभ्यासणे असा विषय घ्या. आता तुम्ही यौगिक प्रक्रिया शिकवणार आणि करून घेणार, आणि मग ते वजन, त्यांचं वजन म्हणजे स्थूलपणा मग कमी होतोय का आहे तसाच राहतोय हे बघणार ना. हा हा बरोबर. मग तुम्ही सुरू मॅडम, केलंय का? तो मी आलेख स्वरूपात लिहायचा का? म्हणजे मी 3 महिने काय घेतलाय माहिती आता. घेतलंय, बर. मग तुम्ही आधी हा त्यांचं वजन चेक केलं असेल ना. हा हा हा, मग आता 3 महिन्यानंतर परत एकदा चेक करा, वजन किती कमी झालंय बघा. काही जणांचं कमी झालं असेल, काही जणांनी जर व्यवस्थित केलं असेल रोजच्या रोज त्यांचं कमी झालेलं दिसेल तुम्हाला, 1-2 किलो का होईना. आणि ज्यांनी हा हा रेग्युलर नाही केलंय त्यांचं नाही होणार कमी. जे काय असेल ते लिहायचं. मग ते आलेख स्वरूपात लिहू का कसं लिहू असं म्हणाले? आलेख स्वरूपात असं नाहीये, आता ते डाटा अनालिसिस करावं लागेल ना तुम्हाला. तुम्ही बर, लिहायला सुरुवात केलीये का, थिसिस लिहायला सुरुवात केलीये का? थोडं सुरुवात केली फक्त. हा, मग सुरुवात करा. तिथपर्यंत अजून आलेखापर्यंत यायला खूप अवकाश आहे. शेवटी शेवटी आलेख असतो. आता तुम्ही सुरुवात करा लिहायला पहिल्यापासून. हो, तिथपर्यंत आला की चालतंय. मग मी सांगेन. हा, हो हो, चालतंय. मी तुम्हाला माझा एक थिसिस तुम्हाला सॅम्पल म्हणून पाठवलेलाच आहे ना. हा हा हा, तो समोर ठेवायचा आणि फॉर्मॅट तसाच ठेवायचा. फॉर्मॅट तोच ठेवायचा आहे, फक्त मधला मजकूर तुमच्या विषयानुसार बदलायचा आहे. चालतंय कळलं? मॅडम. हो हो. हा. मॅडम, तुम्ही एकदा आणखीन सांगा बरं, म्हणजे मी काय लिहू आता, म्हणजे ते हे काय ठेवू? हा, विषय ना. हा, विषय महिलांच्या. हा यौगिक प्रक्रियांचा, निवडक यौगिक प्रक्रियांचा, लिहून घ्या, निवडक यौगिक निवडक प्रक्रियांचा, निवडक यौगिक प्रक्रियांचा महिलांच्या हा स्थूलपणावर यौगिक निवडक यौगिक प्रक्रियेचा प्रक्रियांचा हा प्रक्रियांचा महिलांच्या स्थूलपणावर किंवा स्थौल्यावर, महिलांच्या स्थौल्यावर महिलांच्या स्थौल्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. लक्षात आलं? कसं घेतलं मॅडम? निवडक यौगिक प्रक्रियेचा महिलांच्या स्थूलपणावर होणारा हा. परिणाम अभ्यासणे. हा, प्रक्रियेचा नाही, आपण एकच नाही प्रक्रिया करत आहे, अनेक प्रक्रिया हा घेतोय ना. हा प्रक्रियांचाच. हा, ठीक आहे. तुम्ही हा आता आहे ना एक 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 पेज लिहायला घ्या सगळ्यांनी. हा मॅडम, मी प्रवीण बोलतोय. हा, बोला. मी कॉलेजला असतो, म्हणजे महाविद्यालयामध्ये असतो मी. बर. हा. तर मी असा विषय घेतला होता की विद्यार्थ्या यौगिक प्रक्रियेद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर चिकित्सक अभ्यास काय तिथं लक्षात येणार मला कसं लिहावं, किंवा यौगिक प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्याच्या ताणतणाव तुम्ही तुम्ही काय करणार काय आहे, हा नक्की काय करणार, नक्की किंवा काय जे करणार आहात तुम्ही? विद्यार्थ्यांच्या जे हे असतंय, म्हणजे ताणतणाव कमी करणे. हा, मग महाविद्यालय त्याच्यावर त्याला तुम्हाला हे लागेल ना, ताणतणाव म्हणलं की त्याला तुम्हाला प्रश्नावली लागेल. मग प्रश्नवाली नाही, मग काय करू मग आता कॉलेजचे विद्यार्थी आहेत आम्हाला समजा अवेलेबल विद्यार्थी. आहेत का? हम्म.
मी बघते, मी मला प्रश्नावली मिळते का. बरं चालतंय. हो हा, जर मला मिळाली प्रश्नावली तर मग मी ते देते. पण आता तुम्हाला योगाभ्यास करून घ्यायला वगैरे वेळ आहे का? नाहीतर मग हा विषय आहे की कॅन्सल करा आणि चिंतनात्मक घ्या सरळ. हा नाही आहे तिथं आमच्याकडे म्हणजे डी फार्मसी, बी फार्मसी आणि बीएड चे विद्यार्थी आहेत. काय अडचण आहेत का? पण ते हो तुमच्याकडे यायला तयार आहेत का? हो आहेत की, आहेत. बोल. योगाचं करायला तयार आहेत का? हो हो हो. आहेत ना? बरं बरं, ठीक आहे. मी एक दोन दिवस मॅडम माझा प्रयत्न एक करून प्रश्न बघते होता. हा मग आणि माझं मग म्हणते की सांगते मॅडम आधी. तुम्ही. हा, मी प्रयत्न करून बघते तुम्हाला हो प्रश्नावली द्या, मिळते तुमचं का. झालं माझा नव्हता. हो प्रश्नावली मॅडम. मिळाली तर मग तुम्हाला मी पाठवते. हो हो पाठवते म्हणजे मला 2 दिवसांनीच फोन करा. हो मग चालेल सांगते. चालेल. हो हो. ठीक आहे. चला पुढे कोण, अजून कुणाला विचारायचं? मॅम मला हा, विचारा. माझा थायरॉइड पेशंट वरती काही योगिक क्रियांचा अभ्यास असा माझा विषय होता. बरं. परिणाम तपासणे, काही योगिक क्रियांचा परिणाम तपासणे. निवडक तो आता यौगिक माझा प्रक्रियांचा विषय असा घ्या. निवडक यौगिक प्रक्रियांचा थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. हो. लक्षात आलं? हा. आणि याच्यामध्ये तुम्हाला यौगिक मॅडम माझा प्रक्रिया एक सुरू प्रश्न करायची. आहे. एक मिनिट, मी थांबा आधी ना आधी. थायरॉइडचं सांगते की. हा, तर थायरॉइडचं जे त्यांनी घेतलंय त्यांनी विषय असा घ्यायचा, निवडक यौगिक प्रक्रियांचा थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. तर याच्यामध्ये आधी तुम्हाला थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घ्यावी लागेल सगळ्यांची. कळलं का? घेतली ना मॅडम, थायरॉइड थायरॉइड फंक्शन. टेस्ट हा करून घेतलीये. हा, आणि आता 3 महिन्याच्या त्याच्यावरती अभ्यासानंतर पुन्हा एकदा करून घ्यायची. 3 महिन्यांचा योग अभ्यास घेतला त्यांच्यावरती. हा, आता दुसऱ्या आता परत टेस्ट एकदा त्यांच्या करायला पाहिजे सांगितल्या ना. त्यांना करायला. हा, मग दुसऱ्या टेस्ट दुसऱ्यांदा म्हणजे या योगाभ्यासानंतर केलेली टेस्टचा रिपोर्ट आला की मग ते डाटा एनालिसिस वगैरे सुरू करता येईल. तोपर्यंत पहिली 3 प्रकरणं लिहून काढा. कशी लिहून काढायची मॅडम, म्हणजे नेमकी सुरुवात कशी करायची? सुरुवात मी तुम्हाला एक सॅम्पल दिलंय ना, त्याच्यामध्ये फॉर्मॅट आहे तसंच लिहायचंय. फक्त त्याच्यामध्ये अच्छा तुमच्या बरं. विषयाला धरून मजकूर लिहायचा आहे. विषय मधला मजकूर बदलायचा आहे, बाकी फॉर्मॅट तोच राहतो. मधला मजकूर बर मात्र बदलायचा आहे, तो त्यातला लिहायचा नाही, कारण त्यातला विषय वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा आहे. तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला कसं लिहायला पाहिजे ते. अच्छा बरं बरं. ठीक आहे. रेणुका मॅडम बोला. चालतंय. हो धन्यवाद मॅडम. हा, ओके. मी अनुलोम विलोम आवाज आवाज नाही येते तुमचा. विषय निवडते. टायटल काय द्यायला पाहिजे? विषय निवडत आहे, त्याचा तुमचा आवाजच येत टायटल नाहीये नीट. काय द्यायला पाहिजे? हॅलो, तुमचा आवाज नाही येते नीट. काय झालं आवाजाला? मी तुम्हाला आवाज मोबाईलवर नाही कॉल येते. करते नंबर घेऊन. हा, तुम्ही पोलीस मी आहात का? तुम्हाला पर्सनल नंबरवर कॉल करते. मी हा, ठीक आहे. ठीक आहे. रात्री 8 वाजता करा फोन. चालेल हो ना? चालेल मॅडम. हा, कारण आता मी पेशंट बघायला लागेल, मग हो ते चालेल. त्याच्यामध्ये नाही 8:30 दाखवत वाजता होत. करते, 8:30 वाजता. हा, 8:30 वाजता करा किंवा मग 7 वाजता केलात तरी चालेल. 7 वाजता पण मी असते थोडं फ्री. ठीक आहे. चालेल. सरांकडून मोबाईल नंबर घेते आणि कॉल करते. 7 हा वाजता करते. हा, 7 वाजता करा. 7 वाजता. ठीक आहे. हो. लिखाणामध्ये काही मॅडम अडचणी असतील तर मॅडम तुम्हाला माझा व्हॉट्सअपला विषय मग पाठवलं तर तुम्ही चालेल का? दिलेला. एक मिनिट. ठीक आहे. मॅम एकाने तुम्ही कोणीतरी बोला. तुम्ही मागे मला थायरॉइडच्या ह्याच्याबद्दलचा विषय असं शीर्षक असं सांगितलं होतं की निवडक यौगिक प्रक्रियाद्वारे थायरॉइड हा, व्याधीवरील लाभ अभ्यासणे. लाभ नाही हो. लाभ होणार का नाही हे आपल्याला संशोधन केल्यानंतर कळणार ना. म्हणून असा विषय घ्यायचा की थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. आपण थायरॉइड टेस्ट करतो एक म्हणजे मिनिट मला काय, लिहून त्याचं घेऊ काम द्या. कसं चाललंय तेच बघतो ना. थायरॉइड निवडक या यौगिक
निवडक यौगिक प्रक्रियांचा थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. एक मिनिट निवडक यौगिक प्रक्रियाद्वारे थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. एक मिनिट प्रक्रियाद्वारे नाही, प्रक्रियांचा. निवडक यौगिक प्रक्रियांचा थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. हो. निवडक यौगिक प्रक्रियांचा थायरॉइड या ग्रंथीच्या कार्यावर होणारा परिणाम अभ्यासणे. हा बरोबर. हे तुमचा विषय येईल. धन्यवाद मॅडम. ओके. अरे पुढच्या क्लासला आपण बघूया. पुढच्या लेक्चरला आपण बाकीच्यांचं बघू. ठीक आहे मॅडम, थांबूया. हा चालेल. हो.